नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीन वर. तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे अशी की ITI ॲडमिशन संदर्भात. बघा, ITIचे 2026चे जे ॲडमिशन्स आहेत त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणूनच सर्व विद्यार्थ्यांनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा, सर्वात अगोदर महत्त्वाची माहिती काय, जेवढे तुम्हाला टक्के मिळालेले 10वीला जेवढे तुम्हाला टक्केवारी मिळालेली ती तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायची. पटापट सर्वांनी सांगा बरं कमेंट बॉक्स मध्ये किती टक्के मिळाले तुम्हाला. बघा, लक्षात घ्या, जर तुम्हाला 65% असतील, 70% असतील, 80% असतील, 90% असतील तरी देखील, आणि तुम्हाला 55% असतील तरी देखील चांगल्यात चांगला ट्रेड तुम्हाला कसा मिळेल याची संपूर्ण माहिती, याचा संपूर्ण गायडन्स तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून केलं जाणार आहे. मागील 5 वर्षापासून मी मार्गदर्शन करतोय विद्यार्थ्यांना. फिटर, इलेक्ट्रिशियन जो त्यांचा आवडीचा ट्रेड आहे तो मी मिळवून दिलेला आहे. कसा मिळवायचा सगळं काही तुम्हाला सांगणार आहे, सगळं काही तुम्हाला समजणार आहे. फक्त व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आणि व्हिडिओ पाहत राहा, म्हणजे तुम्हाला सगळं काही कळणार आहे. जर व्हिडिओ पाहिला नाही तर त्याच्यामध्ये तुमची चुकी असणार आहे. ओके, तर बघा, लगेच आपण सुरुवात करूया आता व्हिडिओला. सगळ्यांना माहिती आहे की अर्जाची भरणं झालेली आहे, अर्ज भरणं झाल्यानंतर कन्फर्मेशन झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर पहिली गुणवत्ता यादी जी ती लागली होती, तात्पुरती गुणवत्ता यादी 25 जूनला. 26-27 जूनला तुम्हाला ऑब्जेक्शन्स घ्यायचे होते. 28 जून, बघा 28 जून आज आहे. अंतिम गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे व उमेदवारांना SMS द्वारे कळविणे 28 जून 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत सांगितलं होतं. आजही आत्ता म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ बनवतोय तेव्हा जरी आपण वेबसाईटला गेलात तरी देखील कुठल्याही पद्धतीच्या अपडेट्स म्हणजे ही जी काही फायनल गुणवत्ता यादी आहे ती अजून जाहीर झालेली नाहीये. ओके, ही फायनल गुणवत्ता यादी अजून संकेतस्थळावर जाहीर झालेली नाहीये. ते पण तुम्हाला लाईव्ह मी सगळं काही दाखवतो. आता एक लक्षात घ्या, बघा, फायनल गुणवत्ता यादी जाहीर झाली की याच्यानंतर काय होणार आहे. तुम्ही सर्वांनी ऑप्शन फॉर्म भरलेले आहेत का? ऑप्शन भरले आहेत तुम्ही? तर ऑप्शन जर भरले असतील किंवा भरले नसतील तर एक महत्वाची माहिती तुम्हाला लक्षात आणून देतोय. लक्षात घ्या सगळ्यांनी, सर्व जेवढे काही विद्यार्थी या ठिकाणी ITIचा अर्ज भरू इच्छितात किंवा ITIची नोकरी करू इच्छितात किंवा ITIचं शिक्षण घेऊ इच्छितात तर त्या सर्वांना सांगू इच्छितो. बघा, लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही ऑप्शन फॉर्म भरता, आता हा फर्स्ट राऊंडचा ऑप्शन फॉर्म आहे, ऑप्शन फॉर्म फर्स्ट राऊंड. ओके, पहिल्या राऊंडचा ऑप्शन फॉर्म आहे. याच्यामध्ये जे तुम्ही ऑप्शन भरतात, आता बघा ऑप्शन किती भरता येतात तुम्हाला. ऑप्शन किती भरता येतात तर 100 ऑप्शन तुम्ही भरू शकता. 100 ऑप्शन तुम्हाला भरता येतात, बरोबर आहे. आता त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं या ऑप्शन फॉर्म मध्ये किंवा पहिल्या राऊंड मध्ये काय महत्वाचं असतं, जो तुम्ही पहिला ऑप्शन टाकणार आहात, पहिल्या नंबरचा जो तुम्ही ऑप्शन टाकणार आहात तो तुमचा आवडीचा आणि तुम्हाला जिथे घ्यायचंच आहे, जर तो ट्रेड लागला तर तो तुम्हाला घ्यायचाच आहे असाच पहिल्या नंबरला ट्रेड ठेवायचा आहे. सर्वांनी लक्षात घ्या, हा ट्रेड चुकून जर तुम्ही चुकीचा टाकला आणि जर तो तुम्हाला मिळाला, बघा, हा ट्रेड पहिल्या नंबरचा जर तुम्ही ट्रेड टाकला, पहिल्या नंबरचा ऑप्शन जर तुम्ही टाकला, जे ITI तुम्ही निवडणार आहात ते जर तुम्ही टाकलं आणि तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचंच आहे ऍडमिशन, तर तुम्ही तो पहिल्या नंबरला ठेवायचा आहे. आणि जर तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचं नसेल आणि जर तो पहिल्या नंबरला असला आणि जर चुकून तुम्हाला लागला तर तुम्हाला ऍडमिशन करावंच लागणार आहे. जर तुम्ही ऍडमिशन केलं नाही तर दुसऱ्या राऊंड पासून पुढच्या 5 राऊंड पर्यंत तुम्हाला कुठल्याही राऊंड मध्ये त्या ठिकाणी पार्टिसिपेट करता येणार नाहीये. पहिला ट्रेड जर तुम्हाला लागला तर तो तुम्हाला घ्यावाच लागतो पहिल्या राऊंड मध्ये. सगळ्यांनी लक्षात घ्या, अतिशय गांभीर्यपूर्वक सांगतो. बघा, पहिला ट्रेड जर तुम्हाला लागला, पहिल्या नंबरचा ऑप्शन तुम्ही भरला असेल, तो जर ट्रेड तुम्हाला लागला तर तुम्हाला ऍडमिशन घ्यावंच लागतं. जर घेतलं नाही तर सेकंड राऊंडला तुम्ही पात्र नसतात. सेकंड राऊंड पासून 5व्या राऊंड पर्यंत तुम्ही पात्र नसतात. त्याच्यामुळे पहिला ट्रेड टाकताना अतिशय काळजीपूर्वक भरायचे आहे. ठीक आहे, ही महत्वाची माहिती होती. 28 जूनचं तुम्हाला आता वेबसाईटवर घेऊन जातो, ते देखील तुम्हाला दाखवतो. बघा, तर पाहू शकता, बघा, टुडे फायनल मेरिट लिस्ट, फायनल जी मेरिट लिस्ट गुणवत्ता यादी लागणार होती ती अजून लागलेली नाहीये. ओके, 28 जून आजच आहे. पाहू शकता या ठिकाणी रेड लाईट आहे, म्हणजे हे अजून कंप्लीट झालेलं नाहीये. ओके, जसंच ही कंप्लीट होईल, फायनल मेरिट लिस्ट लागेल, तुम्हाला SMS द्वारे त्याची माहिती मिळणारच आहे. ओके, त्याच्यामुळे सगळ्यांनी लक्ष असू द्या, तुम्हाला SMS पण येणार आहे. जो तुम्ही नंबर दिलेला आहे मोबाईल नंबर तो चालू असू द्या, त्याला रिचार्ज असू द्या. रिचार्ज असेल तरच SMS येतात, रिचार्ज नसेल तर SMS येत नाही. नवीन त्या ठिकाणी आता
ऑपरेटर्सने ती सिस्टम लावून दिलेली आहे, त्याच्यामुळे मोबाईलला तुमच्या रिचार्ज असणं गरजेचं आहे. ओके, ही महत्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये द्यायची होती. सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला जे काही टक्के मिळालेले आहेत, तुम्हाला कोणता ट्रेड घ्यायचा आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. सगळं काही तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे आणि तुम्हाला तुमच्या आवडीचा ट्रेड मिळेल याच्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीची नवीन माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.